नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धानोरा, महासिद्ध व जळगाव जामोद येथे जुगार अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई। नितीन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली 2 ठिकाणी छापे, 2.5 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त। ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धानोरा, महासिद्ध व जळगाव जामोद येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धडाकेबाज कारवाई केली। या कारवाईत आरोपींना रंगेहात पकडत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण 2.5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्या फिर्यादीवरून धानोरा, महासिद्ध येथील सुधाकर खुपसे पाटील यांच्या शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली। या कारवाईत 1,28,220 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। तसेच जळगाव जामोद शहरातील PM मॉलच्या मागील बाजू सुरू असलेल्या दुसऱ्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। या ठिकाणाहून 1,06,070 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, कॉन्स्टेबल प्रफुल्ल डबे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित, पोलीस शेख आयुब, कॉन्स्टेबल शेख इरफान, समाधान शिंगणे, सचिन शेळके, शांताराम धीरबक्षी, गजानन साताव, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सोरमारे यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाने सहभाग घेतला। सोनोने, अनिकेत येवले, पवन साखरे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। मराठी समाचार न्यूज 24 साठी मुख्य संपादक नागेश भटकर यांचा स्पेशल रिपोर्ट। आज जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा येथे व जळगाव शहरातील PM मॉलच्या मागे या 2 ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक खाडे तसेच आमचे कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे या दोघांच्या माहितींवरून दोघही टीमने वेगवेगळे टीम बनवण्यात आले। यांनी जुगाराच्या माहितीवरून रेड केली असता धानोरा येथे एकूण 10 आरोपी, ताश पत्ते आणि 1,28,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे व त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच PM मॉलच्या पाठीमागे जळगाव शहरामध्ये जुगार चालत होता त्या ठिकाणी एकूण 4 आरोपी आणि 1,06,070 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे व आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। अशा दोघही कारवाया मिळून एकूण 2,34,290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकूण 14 आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे। तरी आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो की कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत किंवा कोणीही अशी जुगार वगैरे सारखे धंदे गुन्ह्यांमध्ये खेळू नये किंवा जुगार खेळू नये, अन्यथा त्यांच्यावरती असेच गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। या महिन्यातली ही 4थी कारवाई आहे। नवीन वर्षामध्ये ही 3री मोठी कारवाई आहे। तसेच जुगाराच्या अंतर्गत ही 4थी कारवाई आहे आणि एकसारख्या आमच्या कारवाया सुरूच आहे। दारूवरती पण, अवैध दारूवरती पण आमची कारवाई सुरू आहे आणि या पद्धतीने आम्ही इथून पुढे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा सर, मलकापूर उपविभागीय अधिकारी श्री महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने आम्ही अवैध धंद्यांवरती अजून जास्तीत जास्त कडक कारवाई करणार आहोत।